15 ऑगस्ट 1947 होऊ पाहणाऱ्या भारत देशाच्या इतिहास आणि भविष्यासाठीचा एक सुवर्ण दिवस. होऊ पाहणाऱ्या म्हणायचं कारण असं की ज्या पद्धतीने ब्रिटिश सल्तनतीने एक एक संस्थान राज्य घेत संपूर्ण भारतीय उपखंड आपल्या आधिपत्याखाली आणला, त्याच पद्धतीने त्यांनी तो संस्थानाच्या स्वरूपात स्वतंत्र केला. जमिनीची मोजणी करून त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नकाशावर एका टेबलावर बसून आपल्या मनाने रेषा खेचून त्यांनी द्विराष्ट्रवाद अस्तित्वात आणला. पण असं असलं तरी इथलं वातावरण शांततेचं राहावं अशी त्यांची मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळेच त्यांनी मुक्त केलेल्या या संस्थानांना अगदी त्यांच्या मनमर्जी कुठल्याही संस्थानात कुठल्याही देशात सामील होण्याची मुभा दिली होती. इतकेच काय तर ते स्वतंत्र देश म्हणूनही आपलं सार्वभौमत्व अबाधित राखू शकत होते. देशाच्या इतिहासात मागे डोकावून पाहताना देशासाठी अफगाणिस्तानातून आलेले परकीय आक्रमण थोपवणाऱ्या मराठा साम्राज्याला नेहमीच दुखणं ठरलेल्या हैदराबादच्या निजामाने स्वतंत्र भारतासाठी बरीच डोकेदुखी निर्माण केली होती. ही त्याचीच गोष्ट. नमस्कार, मी अभिषेक कुंभार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ग्लोबल मराठी. मराठी बोलणार जग बदलणार. तसं स्वतःचा आब राखावा किंवा काही वेगळा विचार करावा ही महत्वाकांक्षा त्या काळी अनेक संस्थानिकांच्या मनात होती. पण या साऱ्यांचा आवेश असा काही फारसा प्रखर नव्हता. या काळात देशाला सर्वात जास्त तापदायक ठरली ती 3 संस्थानं. त्यातील एक संस्थान म्हणजे काश्मीर, दुसरं म्हणजे गुजरातमधील जुनागड, तर तिसरं अर्थातच निजामाचे हैदराबाद. इंग्रजांना पैशाची वेळोवेळी मदत करून निजामाने त्यांना आपल्या अंकित करून ठेवले होते. त्या काळाच्या जगातील सर्वात श्रीमंत माणूस असलेल्या निजाम मीर उस्मान अली खानास ही गोष्ट काही अवघड नव्हती. त्यामुळे त्याच्या प्रशासनाकडे इंग्रजांची डोळेझाक ही ठरलेलीच असे. त्यामुळे व्हायचं असं की त्याच्या अन्यायकारी राजवटीविरुद्ध ब्रिटिशांच्या राजवटीत असतानाही अगदी 1938 पासूनच हैदराबाद संस्थानातील भूमिपुत्रांना एल्गार करावा लागला होता. अनेक राजकीय आंदोलने, विद्यार्थी चळवळी, सशस्त्र उठाव अशा साऱ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणावर घडत असत. परंतु आंदोलनाचा हा आवाज दाबण्यासाठी निजामाने आपला प्रमुख सहाय्यक कासिम रिझवी याच्या आधिपत्याखाली रजाकार संघटनेची स्थापना करून मराठवाड्याच्या जनतेवर अनन्वित अत्याचार चालवले होते. 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला खरा, परंतु मराठवाडा मात्र निजामाच्या जाचातून मुक्त होऊ शकला नाही. यामुळेच मराठवाड्याच्या मुक्ती लढ्याला 15 ऑगस्ट नंतर कमालीची धार चढली. स्थानिक पातळीवर स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. परंतु आता या देशाचे प्रतिनिधी म्हणून पंतप्रधान जवाहरलाल नेहरू तसेच देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी यात विशेष लक्ष घातले. देशाच्या विरोधात भूमिका घेणे, हिंदूंना त्रास देणे, नव्याने जन्माला आलेल्या पाकिस्तानला भरघोस अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे याचं आता मीर उस्मान अलीची मनशा आजच्या भारत देशाच्या नकाशातच एक पाकिस्तान जन्माला घालण्याची होती. त्यामुळे केंद्राने या बाबतीत ठोस पावले उचलायला सुरुवात केली. एकीकडे भारतीय संघराज्याकडून या संस्थानाच्या विलिनीकरणासाठी जिकिरीचे प्रयत्न सुरू होते, तर दुसरीकडे बहुसंख्य हिंदूंवर अत्याचार करणे, त्यांच्यावर नाना तऱ्हेचे कर लादणे, सध्याच्या चर्चेत असणारी भाषाशक्ती हा देखील तेव्हाच्या लढ्यातील एक प्रमुख घटक होता, ज्याद्वारे बहुसंख्य हिंदूंवर उर्दू भाषेची सक्ती लादण्यात आली होती. कुठल्याही चौकशीसाठी कुणाला कधीही उचलून ताब्यात घेता येत होते. रजाकार सैन्याच्या वतीने संस्थानात सदैव दहशतीचे वातावरण कसे जोपासले जाईल यावरतीच विशेष लक्ष ठेवले जात होते. लुटालूट, बलात्काराच्या बातम्या ज्या दिवशी आल्या नाहीत तो दिवस काहीतरी वेगळा वाटावा इतके भयंकर वातावरण संपूर्ण संस्थानात विशेषतः मराठवाडा भागात निर्माण करण्यात आले होते. या संस्थानाच्या सरहद्दीवर असणाऱ्या गावातून निजाम पीडित लोकांना वेळोवेळी मदत होत असे. परंतु आता संस्थानातील या लोकांनाही संपूर्ण देशाप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्याचे वेध लागले होते. यात पुढाकार घेऊन स्वामी रामानंद तीर्थ यांनी रजाकारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी क्रांतिकारकांची फौज उभा केली. त्यांच्या दिमतीला सरहद्दीवरील गावे तर होतीच,
यातून निधीची पूर्तता, हत्यारांची जमवाजमव अशा बऱ्याच गोष्टी घडत असत. देशाचे प्रमुख नेतृत्व असणाऱ्या महात्मा गांधीजींनी या परिस्थितीवर मौन बाळगून एक प्रकारे या कामी मूकसंमतीच दिली होती. असे असले तरी निजाम काही सहजासहजी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता, हे त्याच्या कृतीतून वारंवार दिसून येते. तशी ही अंतर्गत बाब असली तरी निजामास मनमर्जी कारभार करण्याची मुभा देण्यासाठी बाहेरच्या जगातूनही प्रचंड दबाव बनत होता. इतके वर्ष देशाचे शोषण करून देखील इंग्रजांची हौस काही भागली नव्हती. त्यामुळे ते निजामाला आपलं प्यादं बनवून भारतीय उपखंड अस्थिर कसा राहील याचीच ते चाल खेळत होते. आपल्या देशाला हैदराबादमध्ये एकदम सैन्य घुसवून ही कामगिरी करणे तसं काही जड नव्हते. परंतु सैन्य पाचारण करणे म्हणजे ही बाब आंतरराष्ट्रीय असण्याच्या मागणीला दुजोरा दिल्यासारखी होती. त्यामुळे पंतप्रधान नेहरू प्रत्यक्ष हल्ला करण्याविषयी मोठ्या चिंतेत पडले होते. यावर रामानंद तीर्थ यांनी गांधीजींची भेट घेऊन निजामाच्या अत्याचाराचा परिपाठ त्यांच्यापुढे त्यांनी वाचला. एकतर आम्ही स्वातंत्र्य भारतात येऊन स्थायिक होतो किंवा आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो, हा प्रश्न रामानंदांनी गांधीजींना विचारताच त्यांनी लढण्याची प्रेरणा दिली. आणि निजामाच्या वाढत्या अत्याचाराविरोधात लढण्यासाठी रामानंद तीर्थ यांनी संपूर्ण मराठवाड्यातून उभारलेल्या प्रत्यक्ष कृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या अंगी जणू हत्तीचे बळ आले. गांधीजींनी या लढ्याला उत्तेजन देताच जणू डॉक्टर S.R. रानडे, गोविंद पानसरे, अण्णासाहेब पाटील, कॉम्रेड गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखालील प्रत्यक्ष कृती दलाने एकच धुव्वा उडवून दिला. या साऱ्यांनी प्रथमतः युवकांना संघटित करून प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरित केले. गनिमी काव्याचा वापर करून या कृती दलाने निजामाच्या पोलिसांवर आणि रजाकारांवर अचानक हल्ले करून त्यांना कमकुवत केले. गावागावात लपून राहून त्यांनी छापे टाकले, शस्त्रास्त्रे जप्त केली आणि शासनाच्या हुकुमशाही विरुद्ध बंड केले. निजामाच्या सैन्याची हालचाल थांबवण्यासाठी त्यांनी रेल्वे रूळ तोडणे, पूल उडवून देणे अशा असंख्य कारवाया केल्या. कित्येक सभासदांनी भूमिकेत असतानाही त्यांनी लोकांमध्ये स्वातंत्र्याचा प्रचार केला आणि हैदराबाद संस्थानाला भारतात विलीन होणे किती आणि कसे आवश्यक आहे हे त्यांनी पत्रका वाटून लोकांना समजून दिलं. गुप्त सभा घेतल्या, लोकांमध्ये राष्ट्रभक्ती जागवली. ही सारी मंडळी शस्त्रांमध्ये चांगली निपुण होतीच, त्यामुळे त्यांनी शस्त्रसज्जता करून अनेक ठिकाणी आपापल्या परीने निजामाच्या विरोधात लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांनाही मदत केली आणि स्वतः ही लोक बंदुका गोळ्या घेऊन रणांगणावर उभी देखील राहिली. पोलीस व रजाकारांवर या कृती दलाने असा काही दबाव आणला की काही ठिकाणी निजामाच्या पोलिसांना आणि रजाकारांना आत्मसमर्पण करण्यापलीकडे काहीही पर्याय उरला नाही. त्यांना गावागावातून हद्दपार करून त्यांची कित्येक गावं ताब्यात घेत या गावकऱ्यांनी स्वतंत्र घोषित करून टाकले. संस्थानातील स्वातंत्र्य लढ्याने जसे उग्र स्वरूप धारण केले, त्यावेळी बाहेरून निजामाला काही मदत होईल अशी परिस्थिती निर्माण होण्याच्या आतच या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याविषयी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांनी ठरवून टाकले होते. परंतु असे असले तरी अद्याप भारत मुक्कामी असणारा लॉर्ड माउंटबॅटन हा निजाम धार्जी नव्हता. देशाच्या वरिष्ठांशी कितीही मैत्रीचा आव आणण्याचा तो प्रयत्न करत असला तरी तो भारताला जास्तीत जास्त कमकुवत आणि इंग्रजांवर अवलंबून असणारा कसा ठेवता येईल याकडेच त्याचे विशेष लक्ष होते. नुकत्याच दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनच्या हाती कसं बसं यश आलं होतं, तरी देखील त्यांचा महासत्तेचा डामडौल या युद्धाने अगदी उतरवून टाकला होता. त्यामुळे भविष्यासाठी काहीतरी मिळकत हाती असावी या उद्देशातून माउंटबॅटन कडून हे राजकारण घडत होते. माउंटबॅटनने आपला मित्र, निष्णात वकील व ब्रिटिश संसदेचा सदस्य असलेल्या सर वॉल्टर मॉक्टनला हैदराबाद स्टेटचा घटनात्मक सल्लागार म्हणून आणून बसवले होते. त्यामुळे ब्रिटनच्या फायद्याचे सल्ले हैदराबादच्या मुखातून सातत्याने बाहेर पडत असत. आजचे राज्यकर्ते ज्या पद्धतीने बेताल वक्तव्य करत असतात तशी विधाने संस्थानाबाबत निजाम कायमच करून वातावरण दूषित करत असे. संस्थानचा पंतप्रधान मीर लायक अलीचे वागणे, सामिलीकरण करारासंदर्भात परिस्थिती झुलवत ठेवणे, काँग्रेसच्या नेत्यांना तुरुंगात डांबणे असं सगळं काही असून देखील सामिलीकरणाच्या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी भारताने एखादी आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील लॉर्ड माउंटबॅटन थांबवत असत. यात ब्रिटिशांचा गृहमंत्री कॉन्रॅड कॉरफिल्ड हा देखील सामिलीकरण कराराच्या विरोधात कसे वातावरण तयार होईल यासाठीच कायम प्रयत्नशील असे. नीच
हा जर राजकारणाचा शेवटचा थर असेल तर हे गोरे त्याच्याही बरेच खाली गेले होते. हैदराबाद आणि ब्रिटनला फायद्याचे ठरेल असा एक करार सुद्धा या दरम्यान वॉल्टर मॉक्टनने माउंटबॅटन करवी घडवून आणला होता आणि नाईलाजाने सरदार वल्लभभाई पटेल यांना या करारावर सह्या करणे भाग पडले होते. 29 नोव्हेंबर 1947 साली झालेल्या या स्टँड स्टील कराराद्वारे विद्यमान परिस्थिती जसंच्या तसं ठेवणे हे एक वेळकाढू आणि काळजी वाढवणारे कलम या तहामध्ये होते. म्हणजे जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, आता तो अंतिम निर्णय होणार कधी, होणार की नाही हे देखील कुणालाच माहित नाही, तोपर्यंत हैदराबाद आणि भारत यांच्यात पूर्वीप्रमाणे संबंध राहतील. भारताशी पोस्ट, रेल्वे, दूरध्वनी, व्यापार इत्यादी संबंध सुरू ठेवणे म्हणजेच निजामाला या देशात कुठेही वावरण्यासाठी कसलाही अडसर येऊ द्यायचा नाही आणि हैदराबाद संस्थानला तात्पुरती स्वायत्तता मिळवून द्यायची अशा पद्धतीची प्रमुख कलमे जाणीवपूर्वक दाखल करण्यात आली होती. देशाचे नशीब बलवत्तर म्हणून पुढे जाऊन हा स्टँडस्टील करार हैदराबाद संस्थाननेच नाकारला. त्यामुळे माउंटबॅटनचा नाईलाज झाला. मनाजोगे रचलेला एक मनसुबा तसाच राहिला आणि मोठ्या नाखुशीने त्याने ब्रिटन गाठले. ब्रिटन जसे निजामाच्या या भूमिकेने नाराज झाले त्याच पद्धतीने पाकिस्तान देखील वैतागले. आता गोष्टी कुठल्या दिशेने जाणार याची जाणीव जणू पाकिस्तानला होत निघाली होती. म्हणून त्यांनी त्या काळी कराची ते गोवा, त्या काळी गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. गोव्याची स्वातंत्र्याची पहाट उगवणे अद्याप बाकी होते. त्यामुळे कराची ते गोवा आणि रात्रीच्या अंधारात गोवा ते हैदराबाद अशा विमान खेपा करून त्यातून हैदराबाद संस्थानात हत्यारे पुरवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. रझाकारांनी या दरम्यान संपूर्ण स्टेटमध्ये अक्षरशः क्रौर्याचा नंगानाच सुरू केला होता. अगदी जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती व्हावी त्याच पद्धतीने संस्थानात घडलेले गोरटा हत्याकांडाने सारा देश हळहळला होता. अशी बरीच हत्याकांड दिवसाढवळ्या घडत होती. भारताच्या सहनशक्तीचा हा एक प्रकारे अंतच होत निघाला होता. हैदराबाद प्रश्नावर 9 सप्टेंबर 1948 रोजी मंत्रिमंडळ बैठक घडली आणि ऑपरेशन पोलो ठरले. या ऑपरेशनला पोलो नाव देण्याचा निर्णय देखील काहीसा वेगळाच मानायचा. हैदराबाद संस्थान पोलो या खेळासाठी विशेष प्रसिद्ध. निजामाच्या दरबारात हा खेळ फार लोकप्रिय होता. त्या काळी संस्थानात पोलोची बरीच मैदानं होती. निजामाचे सरदार विकार उल उमर बहादूर यांनी इंग्लंडमध्ये पोलो खेळ पाहून प्रेरित होऊन हैदराबादमध्ये पोलोसाठी मैदानं बनवली आणि खेळाला प्रोत्साहन दिले होते. त्यामुळेच हे सांकेतिक अक्षर वापरून आता हैदराबादचा काय तो खेळ मार्गी लावायचं भारत सरकारने नक्की केले होते. दिनांक 13 सप्टेंबरच्या सकाळी हैदराबादच्या भूमीवर भारतीय सैन्य उतरायला सुरुवात झाली. आता एवढ्या महाकाय देशाविरुद्ध एका संस्थानिकाचा माज किती मोठा असला तरी बळ तोकडे पडणे हे स्वाभाविक होते. काही ठिकाणी रक्तरंजित लढे झाले हे जरी खरे असले तरी गेल्या अनेक काळापासून भिजत घोंगड्या असलेले हैदराबाद प्रकरण अवघ्या 109 तासातच कायमच्या निकाली निघाले. 17 सप्टेंबर 1948 साली हैदराबाद संस्थानने मोकळा श्वास घेतला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकारातून संस्थानात उभारण्यात आलेल्या लढ्याला यश आले. एकसंध देशास प्रमुख अडसर ठरू पाहणाऱ्या निजामास व त्याच्या हैदराबाद संस्थान या विषयावर पडदा पडला तो कायमचा.